टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत आंब्याचं आणि पपईचं नुकसान झालेलं आहे. आपण अशाच एका शेतामध्ये आहोत जिथे आंब्याचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत इथे शेतकरी आहेत की त्यांच्यापासून पाहू शकता की त्यांनी हे जमा केलेले पूर्ण हे कैऱ्या ज्या खाली शेतामध्ये पडल्यात जमा करतात, कारण का आता काही उपयोगात येत नाहीत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. नेमकं दादा मला सांगेल की रात्री जो पाऊस आला आणि वारा होता, नेमकं याच्यात काय नुकसान झालं आहे? सर झालंय का, रात्री जो पाऊस आला, पावसासोबत वारा सुद्धा खूप आला. त्या वाऱ्यामुळे भरपूर कैऱ्या पडल्यात. आता हे तुम्हाला फक्त एका साईडचं दाखवलं, त्या साईडला पण खूप पडलेल्या आहेत. जमा पण केल्या, काही धोरणा म्हणजे काही लोकांनी विसरून सुद्धा नेल्यात. कारण या कैरीचा जो मोल आहे सध्याच्या रेटला काहीच नाही आहे. हा ज्यावेळेस मोठा होईल पकेल त्याच वेळेस याला रेट भेटतो, आणि सध्याच्या कंडिशनला हा पडल्यामुळे याला सध्या भाव कुठंच नाही आहे. सध्या मार्केटमध्ये सुद्धा याला 4 रुपये 5 रुपयाच्या वरती कोणीच घेत नाही. आता तुमची जी बाग आहे तुम्हाला दरवर्षी किती उत्पन्न प्रॉफिट होते आणि आता सध्या काय वाटतं तुम्हाला सध्या हे नुकसान झालं? आता उत्पन्न म्हणजे यात कसं होतं की जवळजवळ आपला 500 ते 7,000 किलो आंबा बनतो मोठ्या पिकल्यानंतर. याच्यामध्ये खूप जवळजवळ 100 रुपयापासून तर 200 रुपये किलोपर्यंत आंबा जातो. परंतु सध्याच्या कंडिशनला आंबा म्हणजे गळती पण झाली. तुम्ही बघू शकता वरते सुद्धा काही तर फुलं लागण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आहेत, जेणेकरून ते फुल सुद्धा लागत नाही. खूप गळले सुद्धा आहेत. कारण आता आंब्याचा जो सीझन आहे तोच जर संपला तर मग काही हेच नाही ना. त्यासोबत आपल्या लिंबू सुद्धा आहे पाठीमागं. लिंबूचे सुद्धा म्हणजे झाडं कुठं वाकलेत, कुठं फुलं, म्हणजे त्याला आता नेमकं त्याला लिंबू लागायला लागले आणि नुकसान व्हायला लागलंय. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत, नेमकं त्यांचंही ते नुकसान झालेलं आहे. दादा आम्हाला सांगा तुमच्या शेतामध्ये सध्या कुठलं पीक आहे आणि नेमकं काय नुकसान झालं आहे पावसामुळे? आमच्या शेतामध्ये आम्ही 2 एकर पपई लावलेली आहे. तर पपईमध्ये काल रात्रीच्या हवा आणि पावसामुळे हवा एवढी होती की पूर्ण म्हणजे कमीत कमी 20 झाडं आमचे खाली पडलेले आहेत पपईचे, आणि काही झाडं वाकलेले आहेत खूप जास्त प्रमाणात. तर आता ते जे वाकलेले झाडं आहेत ते तर सरळ होणार नाहीत, आणि काही जे फुलं नवीन लागलेले होते, नवीन माल लागलेला होता तो पण या हवेमुळे आणि पावसामुळे खाली पडलेला आहे. तर असंच भरपूर प्रमाणात आमचं नुकसान पण झालेलं आहे पपईचं. आजही ढगाळ वातावरण आहे सकाळपासून, आणि जर तुमची पपई जी आहे ती पडलेली आहे. सध्या अजून पाऊस ढगाळ वातावरण, नेमकं काय सांगाल? कारण का सध्या याच्यामुळे अजून बाकी पिकावर काय परिणाम झाला आहे? बाकी पिकावर म्हणजे आता समजा जर अजून आज किंवा उद्या असं 1-2 दिवसात जर अजून हवा आणि पाऊस आला तर अजून जास्त प्रमाणात आमचे जे झाडं वाकलेले आहेत ते पण खाली पडून जातील, आणि जे नवीन फुलं वगैरे लागलेले आहेत, जे नवीन पपई लागलेली आहे ते पण खाली पडण्याची शक्यता आहे. भरपूर प्रमाणात म्हणजे नुकसान होण्याची शक्यता आहेच. हे होते या बोरगाव परिसरातील शेतकरी, ज्यांचं आता म्हणजे आंब्याचं आणि पपईचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आजही परिस्थिती अशी आहे की सकाळपासून ढगाळ वातावरण आणि सध्या थोडाफार वारा सुरू आहे. म्हणजे जर अजून पाऊस जर आला तर याच्यापेक्षा मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तन येत आहे. म्हणून त्यामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.